महापालिकेच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. तुम्ही पण प्रभाग क्रमांक 16मधून पण उमेदवाराचा प्रचार करताय भाजपच्या. काय सांगाल त्याबद्दल? भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 16, सुरानगर, कैलासनगर, दादा कॉलनी, रोकडा हनुमान कॉलनी, श्रीनिकेतन कॉलनी, आझादनगर व कोकडोली या सगळ्या प्रभागामध्ये आमचं डोर टू डोर एक वेळा सगळीकडे जाऊन आलेलो आहे. प्रत्यक्ष आम्ही आमचा भर जो आहे तो नागरिकांच्या भेटीवर आहे. आणि मागील 2015मध्ये नगरसेवक असल्यामुळं वार्डात कोणतंही काम शिल्लक राहिलेलं नाही. त्याच्यामुळं नागरिकांचा खूप प्रतिसाद आहे. मोदीजी, मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी असेल, आमचे मंत्री अतुलजी साहेब, संजय केनेकर, प्रशांत केसरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वार्डामध्ये आमचा डोर टू डोर कार्यक्रम प्रचार झालेला आहे. आमचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांची सगळ्यांची आमची मिटिंग झालेली आहे. आणि आम्ही फक्त मतदार यादीवर आणि नागरिकांचा संपर्क साधून आणि आमचा प्रचार चालू आहे. काय तुम्ही जनतेत जाताय, काय म्हणणे जनतेचं फक्त एकच आहे, फक्त कमाल. जनतेच्या मनात दुसरं कोणतंच हे नाही. आणि हा जो प्रभाग आहे हा 88पासून शिवसेनेचा, भाजपाचा हा बालेकिल्ला राहिला आहे. त्याच्यामुळं आमच्या प्रभागामध्ये कोणतीच अडचण नाही. आणि आमची ही जी सीट आहे 4ची 4 A+मध्ये राहणार आहे. आणि चांगल्या मतदैक्याने आणि लीडने आम्ही निवडून येणार आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सामोरे जाता? एक तर लाडक्या बहिणींना हे केलेलं आहे. लाडक्या बहिणीचं काय आहे, वाडात एकही काम शिल्लक राहिलेलं नाही. ड्रेनेज असो, रस्ते असो, आता रोकडं बघा, श्रीनिकेतन बघा, आझादनगर बघा, कैलासनगर, कोणतंच काम शिल्लक नाही. त्याच्यामुळे नागरिकांना माहिती आहे आणि नागरिकांना माहिती आहे बाबा ही व्यक्ती अशी आहे. हे उमेदवार आमचे फोन केला तर ताबडतोब फोन उचलता. नागरिकांशी कंटिन्यू आमचा संपर्क आहे. त्याच्या ह्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढत आहे. आणि आम्ही काय सेवा, लोकांची सेवा करतो आम्ही. लोकांना त्याच्यामुळे लोकांना सेवा पाहिजे, सेवा, सुरक्षा आणि विकास या 3 मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो. प्रभागामध्ये काही आपल्या नेत्यांच्या सभा वगैरे लागल्यात का? हो, आता देवेंद्रजीचा उद्या एक शो आहे, टॉक शो. त्याच्यानंतर अतुलजी साहेब, मंत्री संजय केनेकर यांच्या पण आपण सभा ठेवलेल्या आहे. नाही, आता मुख्यमंत्र्यांचा उद्या टॉक शो आहे. तर आपल्या प्रभागामध्ये काही LED वगैरे लावल्यात का? काही LEDची व्यवस्था आमची सर्व प्रभागातर्फे झालेली आहे. आणि नागरिकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे आम्हाला त्याची काही अडचण नाही. स्टार प्रचारक वगैरे कोणी काय प्रचारक कोणी आम्हाला? भाजपचे सगळे कार्यकर्ते स्टार प्रचार घेतो सगळं. भाऊ, एक वेगळा प्रश्न असा का आपल्याच कार्यालयाजवळ एक राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला आहे. कसं बघताय? आणि तुमचा पण जे कोणी केला असेल त्याचा मी निषेधच करतो. कारण हे योग्य नाही असं करणं. आणि आमच्याकडे काय आहे, थोडेसे जरा काही इकडचा दादाकडे थोडा भाग आहे. त्या भागामध्ये थोडंसं हे जे आहे व्यसन करणारे मुलं आहेत. तर त्यांच्या काहीच समजत मी काय करतो काही राहत नाही. तर मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? तुमचा प्रचार सुरू आहे, मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मतदारांना एकच आवाहन, तुम्हाला आम्ही मागची 10 वर्ष सेवा, सुरक्षा आणि विकास आम्ही केला आणि याच्यानंतर आम्ही त्याच्यावरच भर देणार.